तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलं आहे की मामी जी आहे ती सतत इशूला वाईट बोलत असते, घालून पडून बोलत असते, माझ्या भाच्याला फसवलं असं म्हणत असते. कारण मामीला काय हवं असतं, मामीने लावण्याबरोबर बेसिक डील केलेलं असतं की तुझं लग्न मी अर्णवबरोबर कसं होईल ते बघेन, मी तुला ह्या घरची सून करून घेईन आणि अर्णवचा सगळा बिझनेस तू मला देऊन टाकायचा माझ्या मुलासाठी. आता लावण्य या गोष्टीसाठी सहज तयार होते कारण तिच्या मम्माचा एवढा मोठा बिझनेस असतो की तिला वाटतं ARला आणि मला तेवढंच पुरेसं आहे, आम्हाला ते संपणार नाही आणि सांभाळायलासुद्धा जड जाईल. मग ARचा बिझनेस नसला काय आणि असला काय फरक पडतो. आणि एवढा मोठा बिझनेस देऊन टाकू आकाशला, काहीच फरक पडत नाही कारण ऑलरेडी माझ्या मम्माचं खूप काही आहे. तर आता अर्णवने मात्र सगळ्या गोष्टींची माती केलेली असते कारण त्याने ईश्वरीबरोबर लग्न करून तिला थेट घरी आणलेलं असतं. आता ईश्वरी सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते, पण आजी तिच्याशी वाईट वागत असते कारण तिची आणि अर्णवची पत्रिका मॅच होत नसते. त्यामुळे अर्णवला धोका आहे असं तिला वाटत असतं. माझ्या नातवाच्या जीवाचा खेळ होईल ही भीती आजीच्या मनामध्ये असते. आता यामध्ये इशूची तर काही चूक नाही आहे, पण तरीही सगळे तिला दोष देत असतात. ईश्वरी बिचारी सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण सगळेच तिला सतत घालून पाडून बोलत असल्यामुळे तिला वाईट वाटतं. बिचारी रडत बसलेली असते, परत विचार करते जाऊ दे, हे सगळं 6 महिन्यांपुरती मला सहन करायचं आहे. तर अर्णवसुद्धा विचार करत असतो की घरात आपले सध्या वातावरण खूप दूषित झाले, काहीतरी असं करायला हवं किंवा काहीतरी असं व्हायला हवं की ज्यामुळे घरातलं वातावरण हे जरा नॉर्मलाइज होईल. पण आता असं काय करता येईल की घरातलं वातावरण नॉर्मल होईल. ऑलरेडी आजी इतकी चिडली आहे की जर आजीला काही बोललं किंवा आजीला काही सांगायला जरी गेलं तरी आजी आणखीन जास्त ओव्हर पॅनिक होईल किंवा आणखीन जास्त चिडेल. त्यामुळे आजीशी बोलणं तर काही करायला नको. मग काय करता येईल, अंजलीताई नको. अंजलीताईला सध्या या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वच करायला नको कारण तिची स्वतःची तब्येत बरी नाही आहे. आता सगळेजण रात्री डायनिंग टेबलवरती जेवायला एकत्र येतात. आता अर्थात नवीन सून घरात आल्यानंतर सगळी जबाबदारी तिच्यावरच पडते. ईश्वरीला आता स्वयंपाक वगैरे बनवायला लागतो. आतापर्यंत घरातले नोकर हे सगळं काम बघत असतात कारण वल्लरी मामीला तर बट ऑब्वियस स्वयंपाकात काही इंटरेस्ट नाही आहे, तिचं नेल आर्ट खराब होतं असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे मग आता ईश्वरीने नोकरांना आता सांगितलेलं असतं की तुम्ही मला मदत करा पण मी स्वयंपाक बनवते, फक्त कटिंग वगैरे तुम्ही करून द्या. मग फोडण्या वगैरे तर सगळे इशूने दिलेलं असतं. स्वयंपाक अगदी छान तिने सादर संगीत बनवलेलं असतो. सगळेजण जेवतात, सगळ्यांना जेवण आवडतं सुद्धा, पण वल्लरी मामी शेवटी कमी काढली नाही. मग वल्लरी मामी कशी, वल्लरी मामी लगेचच म्हणते उगाच जास्त कौतुक करू नका. काय काय ह्या जेवणाला चव आहे, याच्यापेक्षा मी जेवण चांगलं बनवते. मामा म्हणतो काय म्हणालीस तू आणि जेवण, आठवतंय का शेवटची किचनमध्ये कधी गेली होतीस ते? अंजली, अर्णव, तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो, जेव्हा ही लग्न करून नवीन या घरामध्ये आली ना तेव्हा ना तुमची आई घरात होती त्यावेळेस मग तिने काय सांगितलं की पहिल्यांदा किचनमध्ये जाशील तर काहीतरी गोड बनव. आणि तशी पद्धत आहे ना आपल्या मराठी माणसांच्या घरात की काहीतरी गोड बनवायचं. तर हिला सांगितलं तू गोड बनव, तर हिने काय केलं, हिने घेतली खीर बनवायला. खीर बनवली आणि त्याच्यात ड्रायफ्रूट्सच नाही घातले हिने, फक्त साखर, दूध आणि शेवई एवढ्याची हिने खीर केली होती. त्याबरोबर लगेचच मामी म्हणते चुकून होतं कधीतरी माणसाकडून. त्यावर मामा म्हणतो मग तिने चांगलं बनवलं आहे ना. मग जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल आणि दुसऱ्याला येत असेल ना तर कमीत कमी त्याला अप्रिशिएट करायचं. आता या दोघांचं भांडण डायनिंग टेबलवरती सुद्धा वाढायला लागतं. अंजली म्हणते प्लीज तुम्ही दोघं जरा गप्प बसताय का, अरे आपण जेवायला बसलो आहे ना टेबलवरती, कशाला भांडताय. मामी हे बघ तू खरंच खूप छान स्वयंपाक बनवतेस, पण तिने आता केलेत ना एवढे कष्ट, मग का उगाच तिचे कष्ट नाकारतेस. मामी म्हणते हां तू तर शेवटी तिचीच बाजू घेणार ना, तुला कायम तिचा पुळकाच असतो. तुला कुठे वाटतं की तुमची मामी बरोबर बोलते म्हणून. मी एवढं लहानाचं मोठं केलं तुम्हाला, एवढं सांभाळलं, पण शेवटी त्याचा काही उपयोग झालेला नाहीच आहे. आता अर्णवचा फोन वाजतो. अर्णव म्हणतो गप्प बसा रे, शांत जेवा. आणि तो फोन उचलतो आणि फोनवरती सांगतो की मी नंतर कॉल बॅक करतो थोड्या वेळात.
आणि मग तो पटकन फोन कट करतो आणि सगळ्यांना सांगतो, जेवताना आता कुणीच एक शब्द बोलू नका, शांत जेवा आणि जेवून आपापल्या खोलीत जाऊन झोपा, आराम करा. रात्र झाली ऑलरेडी आणि त्याच्यात पण दिवसभर काम केल्याच्यानंतर माणूस थकून घरी आल्याच्यानंतर तुमचं काय हे सारखं भांडण कशासाठी? आणि मामी, हे बघ, कोण चांगलं जेवण बनवतं, कोण चांगलं जेवण बनवत नाही, हे काय आपलं घर म्हणजे हॉटेल आहे का किंवा रेस्टॉरंट आहे का हे डिसाईड करत बसायला? खाण्यालायक आहे ना, मग खाऊन घे ना. त्याबरोबर वल्लरी मामी आता म्हणायला लागते की हो, मी लहानपणापासून केलं, पण माझ्याबद्दल कोणाला काही वाटतच नाही, सगळे विसरले मामीने काय काय केलं ते. त्यावर अंजली म्हणते, मामी कोणीच नाही विसरलेलं तू काय काय केलं आहेस ते. आमच्या दोघांच्याही लक्षात आहे, तू आमच्यासाठी खरंच महत्त्वाची आहेस, पण आता नको ना डायनिंग टेबलवर हा विषय पुन्हा. शांत जेवा बरं सगळ्यांनी. आता सगळ्यांची जेवणं वगैरे पूर्ण झालेली असतात. त्याबरोबर अंजली खोलीत जाताना अर्णवला सांगते, चिंटू मला खोलीतून येऊन भेटून जा आणि त्याच्यानंतर वरती जा. अर्णव विचारतो, काही काम आहे का ताई? त्यावरती सांगते, सांगितले तेवढं करणारे. तर आता इथे इशूला तिने सांगितलेलं असतं की ईश्वरी, तू सुद्धा दिवसभर थकली आहेस, दमली आहेस, तू तुझं काम आटप आणि जाऊन झोप. ईश्वरी म्हणते, हो मी सुद्धा तेच करणार आहे ताई. इशू आता पटापट सगळ्यांची जेवणं वगैरे आटपल्याच्या नंतर स्वतःला जेवायला घेते. आता ती जेवायला ज्या वेळेस घेते त्यावेळेस काही नोकर तिथे बिचारे काम करत असतात. आता घरातले रोजचे ते नोकर असतात आणि इशू त्यांना ओळखत असते, कारण लग्नाच्या आधीसुद्धा इशूने अर्णवच्या घरी बऱ्याच वेळेनं येणं जाणं केलेलं आहे. त्यामुळे ती त्यांना विचारते की तुमचं काय, म्हणजे त्यावर ती सांगतात की आम्ही आता हे सगळं आटपू आणि त्याच्यानंतर जेवू. त्यावर ईश्वरी त्यांना म्हणते, तुम्हीसुद्धा आधी जेवून घ्या आणि मग कामं करा. तर आता अर्णव अंजलीच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो अंजलीला विचारत असतो, ताई बोलवलंस, काही काम होतं का, तुला बरं वगैरे वाटत नाही आहे का? तर दुसरीकडे आता ती नोकर जे असतात ते बिचारे ईश्वरीला म्हणतात की नाही मॅडम नको, आम्ही नंतरच जेवू. वल्लरी मॅडमने बघितलं तर वल्लरी मॅडमना नाही आवडणार. तर ईश्वरी सांगते, काळजी नका करू, आता वल्लरी मामी झोपायला गेल्या, आता कुठे येणार आहेत त्या बाहेर परत तुम्हाला बघायला तुम्ही काय करताय ते. पटापट जेवून घ्या आणि त्याच्यानंतर जी काही तुमची थोडीफार कामं आहेत ती आटपा. आता ईश्वरी सांगते त्यामुळे त्यांना नाही म्हणणंही शक्य होत नाही, कारण आता शेवटी ती त्या घरची मालकीण आहे. ते सगळे म्हणतात, ठीक आहे मॅडम, जसं तुम्ही सांगताय तसं. आता जेवायला ते सगळे बिचारी बसतात. त्याबरोबर ईश्वरी त्यांना म्हणते की हे एवढं जे जेवण उरलं आहे ते तुम्ही घ्या. आता ते म्हणतात, हे एवढं जेवण? त्याबरोबर ती म्हणते, हो घेऊन टाका, तसंही ते टाकायला लागेल, कारण दुसऱ्या दिवशी शिळं कोणी अन्न खाणार नाही या घरात. आता ते बिचारे ते सगळं जेवण जेवायला घेतात. इतक्यात वल्लरी मामी बरोबर कशी नाही ते त्या ठिकाणी येते, कारण ईश्वरीला टोमणे मारायचे बाकी राहिलेले असतात ना. मगाशी अर्णव आणि अंजलीने तिला गप्प बसायला लावलेलं असतं. उरलेले टोमणे मारण्यासाठी ती जेव्हा येते तेव्हा बघते तर काय, नोकर एवढं चविष्ट जेवण जेवत आहेत. वल्लरी मामी म्हणते, लाज नाही वाटत का मालकांच्या घरातलं जेवण हे असं चोरून खाताना? त्यावर सगळे सांगतात की ईश्वरी मॅडमने आम्हाला हे जेवण जेवायला सांगितलं. आता वल्लरीला आणखीन राग येतो ईश्वरीचं नाव घेतल्यावर. वल्लरी म्हणते, ती कोण तुम्हाला सांगणारी? ह्या घरची मालकीण मी आहे, हे घर माझं आहे, ह्या घरात मी सांगेन ना तेच होईल. आता ईश्वरी तिकडे येते आणि म्हणते, मामी जेवले तर काय फरक पडतो, तसंही ते अन्न वायाच जाणार होतं ना, मग उलट ते अन्न चांगल्या कामी पडलं. मामीला राग येतो आणि ती तिकडनं निघून जाते. तर इकडे आता अंजलीताई ही अर्णवला सांगते की हे बघ अर्णव, तू हे जे काही करून ठेवलं आहेस की नाही त्याच्यामुळे घरात खूप भांडणं होत आहेत, खूप वाद, रोज त्याचा ईश्वरीलाही त्रास होतो आहे, घरात आम्हा सगळ्यांनाही त्रास होतो आहे. तू हे का केलं आहेस, कशासाठी केलं आहेस, काहीतरी तरी सांग. का एवढं शॉर्ट नोटीसवर लग्न केलं आहेस? तुला जर लग्न करायचं होतं तर कमीत कमी घरात आम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स तर करायचं होतंस. त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ ताई, मी लग्न एवढं शॉर्ट नोटीसवर का केलं, कसं केलं, हे सगळं सांगायला खरंच ही वेळ योग्य नाही आहे. मी सांगेन, तुझ्याशी मला बोलायचं आहेच या विषयावर, पण आता नको ना, आपण नंतर कधीतरी बोलू. अंजली म्हणते, अरे कधी वेळ येणार आहे बाबा तुझी योग्य? तुला काहीही विचारलं की तू सांगतोस योग्य वेळ आल्यावर बोलू, योग्य वेळ आल्यावर बोलू, पण तुझी योग्य वेळ येते तरी कधी ते तरी किमान सांग ना. येणार आहे की नाही ही योग्य वेळ, हा दिवस कधी असणार आहे का? अर्णव म्हणतो, हो ताई येईल, पण आता तू टेन्शन घेऊ नको बरं, जरा आराम कर, मस्त गोळ्या वगैरे खा आणि झोपून जा, सकाळी लवकर उठ, जरा तुला काहीतरी रिलॅक्स वाटेल असं कर. आणि आता काळजी करू नको, तुझं डोकं खायला दिवसभर मिस इंदौर घरातच आहे, म्हणजे तुम्ही दोघी मिळून टाईमपास करा.
त्याबरोबर आता अंजली म्हणते, बरं झालं तिची आठवण काढलीस. अरे त्या बिचाऱ्या ईश्वरीला किती सगळे घालून पाडून बोलत असतात, तुला माहिती आहे का? तू उठतोस, आवरतोस, ऑफिसला जातोस, रात्री लेट नाईट घरी येतोस, बिचारीला सगळं घरामध्ये सहन करावं लागतं. एकदा तिच्याशी बोलून घे, तिला वाईट वाटत असेल रे या सगळ्या गोष्टींचं. अर्णव म्हणतो, बरं मी बोलून घेईन तिच्याशी. त्यावर अंजली म्हणते, बोलून घेईन नाही, आजच्याच बोल. आता हे बघ, रात्र झाली, सगळ्यांची जेवणं खावणं झालेत, सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेलेत. ती डायनिंग टेबलवर जेवायला बसली असेल, तू तिकडे जा, तिच्याशी बोल आणि सगळं सॉर्ट आऊट कर. अर्णव म्हणतो, आत्ता जेवता जेवता? त्यावर अंजलीताई म्हणते, हो, कारण नंतर तू सुद्धा जाशील, तू झोपायला जाशील, ईश्वरीसुद्धा झोपायला जाईल, पुन्हा वेळ मिळणार नाही. आणि उद्या सकाळी तुझं कारण तयारच असेल की रात्री ती लवकर झोपली, मला वेळच नाही मिळाला बोलायला. म्हणून सांगते, ती आता जेवायला बसली, तू जाऊन बोल जा तिच्याशी. आता ईश्वरी ही जेवते वगैरे आणि झोपायला वरती तिच्या बेडरूममध्ये येते. ती आता पटापट मामीने किटकिट केल्यामुळे आटपते, एकदाचं हात धुते आणि वरती येते. अर्णव येऊन डायनिंग टेबलवर बघतो, अरे 10 मिनटं तिचं जेवण झालं, ही वरती गेली. अर्णव विचार करतो, चला आता आपणही जाऊन बघावं. अर्णव वरती येतो आणि बघतो तर काय, ईश्वरी ही गॅलरीत उभी आहे. अर्णव विचार करतो, जाऊ दे, शांत उभी आहे, जरा रिलॅक्स होईल. तोपर्यंत मी सुद्धा चेंज वगैरे करून घेतो. अर्णव आता वॉशरूममध्ये जातो, नाईट ड्रेस वगैरे घालतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय, तोपर्यंत ईश्वरी आतमध्ये आलेली असते आणि तिने खाली अंथरूण घालायला सुरुवात केलेली असते. आता अर्णव विचारतो, हा सगळा काय प्रकार आहे? त्यावर ईश्वरी सांगते, देवाने बटणासारखी 2-2 डोळे दिलेत ना, मग त्याच्याने बघा, याला चादर म्हणतात, याला उशी म्हणतात, म्हणजे शक्यतो हा अंथरूणाचाच प्रकार असतो. त्याबरोबर मग मात्र अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो, हो, याला अंथरूण म्हणतात? बापरे, मला माहीतच नव्हतं ग, दिसतंय मला ते. पण मी विचारतोय असं की एवढा किंग साईज बेड असताना अंथरूण टाकायची खाली गरज काय? ईश्वरी म्हणते, तर काय आहे ना, तो किंग साईड बेड जो आहे तो तुमचा आहे, माझा नाही आहे. माझ्या घरी बेड होता, पण माझा एवढा मोठा नव्हता, माझा साधा सोपा बेड होता. आणि मी तुम्हाला काय एक्सप्लेन करू, मला नाही झोपायचं तुमच्याबरोबर वरती, नाही शेअर करायच्या तुमच्या वस्तू का मला कुठल्याच. त्यामुळे मी इथे जमिनीवरती झोपेन, तुम्ही झोपा तुमच्या बेडवरती, मला सवय आहे जमिनीवरती झोपण्याची. त्यावर अर्णव म्हणतो, आत्ताच म्हणालीस ना तुझ्या घरी बेड आहे म्हणून तुझा, मग? त्यावर ईश्वरी म्हणते, मला तुमचा बेड नको, बस. अर्णव सांगतो, हे बघ, नको उगाच खालीवर झोपू वगैरे, ऑलरेडी पावसाचं सीझन चालू आहे, त्यात AC फुल असतो आपला, उगाचच्या उगाच थंडी वाजेल, त्यात लादी आहे ती. त्यावर ईश्वरी सांगते, नाही, मी माझी जी मर्जी आहे तेच करणार. अर्णव तिला म्हणतो, बघ उगाच नको, मी पुन्हा सांगतोय, हट्ट करायला जाशील एक आणि होईल काहीतरी भलतं. ईश्वरी म्हणते, म्हटलं ना तुम्हाला मला नको आहे म्हणून तुमच्याकडून काहीच. अर्णव म्हणतो, ही बेडरूम पण माझीच आहे, जे घरात उभी आहेस ते घर पण माझंच आहे, माझ्या कुठल्याच वस्तू का नको आहेत ना तुला. आता अर्णव मुद्दामून उगाच तिला सतवत असतो. इशू सांगते, नाही, घर जरी तुमचं असलं ना तरी माझ्या गळ्यात हे जे तुम्ही मंगळसूत्र घातलंय ना ते पण तुमच्याच नावाचं आहे, कळलं ना? उगाचच्या उगाच तुम्ही मला त्रास देऊ नका आणि मला झोपू द्या. हो, मला झोप आली आहे, मी तुमच्यासारखं नाही करत. सकाळी उठायचं, आवरायचं, ऑफिसला निघून जायचं, तिथे गेल्यावरती लोकांवरती राग काढायचा, लोकांच्या मागे किटकिट करायची, बडबड करायची, संध्याकाळी पुन्हा घरी यायचं. घरात आल्यावर घरातले नोकर, घरातली माणसं तर आहेतच आपल्याला, आपण त्यांना रेडाडवर घ्यायला. पण माझं तसं नसतं, मी कुणावरच चिडत नाही ना, मला सगळ्यांशी प्रेमाने राहावं लागतं, पेशन्सफुली वागावं लागतं. अर्णव म्हणतोय, तुला जे करायचं तू कर यार, तू चांगल्यापणे सांगायला जातो, तू माझ्याशीच भांडायला येतेस, मी झोपतोय. अर्णव आता अंगावरती अंथरूण घेतो, AC फुल करतो आणि लगेचच झोपून जातो. आता अर्थात तो सुद्धा दिवसभर काम वगैरे करून थकलेला असतो, दमलेला असतो, त्यालाही झोप लागतेच. आता इशूसुद्धा झोपून घेते. आता इशू झोपून खरी घेते, पण जशी जशी ACची कूलिंग व्हायला लागते तसं तसं इशूला थंड वाटायला लागतं. इशू अंगावरती घट्ट घेते. बघता बघता इशूला कुडकुडायला लागतं. तिचे आता म्हणजे दात तिचे वाजायला लागतात. AC इतकं फुल झालेलं असतं की म्हणजे इशूला ते सहन होत नसतं. पण उठून कमीत कमी आपण AC कमी करावं हे सुद्धा इशूला आता हे राहिलेलं नसतं. इतकी तिला थंडी भरून आलेली असते, तिचे दात वाजत असतात. आता त्या दातांच्या वाजण्याच्या आवाजाने अर्णवला जाग येते, कारण ते कंटिन्यू वाजत असतं ना इशूचं. अर्णव विचार करतो, अरे इथे आज असं काय वाजतंय, असं काय वाटतंय मला. तो बेडच्या इकडच्या साईडला बघतो, काहीच दिसत नाही. तो बेडवरून खाली उतरून गॅलरीत जाऊन बघतो तर तिथेही काही नसतं.
अर्णव पुन्हा आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यावर त्याला दिसतं की बाजूला इशू तिकडच्या साईडला झोपली आहे. तिच्या दातांचा आवाज आहे हा. अर्णव बघतो तर ईश्वरीला ताप भरलेला असतो. पूर्ण अंग तिचं गरम झालेलं असतं. तो तिला अलगद उचलतो, बेडवरती ठेवतो आणि पहिला सगळ्यात आधी AC बंद करतो. AC बंद करतो. जे ब्लँकेट असतं जाडच्या जाड ते तिच्या अंगावरती टाकतो. त्याबरोबर आणखीन एक कबटमधलं ब्लँकेट घेतो, ते तिच्या अंगावरती टाकतो. तिचे हातपाय घासतो. त्याबरोबर आता इशूला थोडं नॉर्मल फील व्हायला लागलेलं असतं. तिची जी दातकिळी बसलेली असते, जे दात तिचे वाजत असतात ते आता नॉर्मल होतात आणि इशू तशीच झोपून जाते. आता अर्णवसुद्धा बेडवरतीच झोपतो, कारण याआधी तो कधीच खाली झोपलेला नाही आहे, त्यामुळे त्याला सवयच नाही आहे या गोष्टीची. दोघंजणं झोपलेले असतात. आता त्यामुळे ज्यावेळेस सकाळी ईश्वरीचा अलाराम वाजतो त्यावेळेस अर्णवला जाग येत नाही, कारण इशू रात्री तिची तब्येत खराब झाल्यामुळे अर्णव थोडा वेळ जागाच राहिलेला असतो. तो झोपलेला असतो. इशू बघते अलाराम बंद करण्यासाठी ती आता हात लावत असते, पण तिला अलाराम काही हाताला लागत नसतो, कारण ती बेडवरती असते. तिचा मोबाईल अर्णवने तिथे खालीच असतो, तिथेच ठेवून दिलेला असतो. सतत कंटिन्यू अलाराम वाजल्यामुळे इशू उठून बसते आणि बघते तर काय, आपण बेडवर. इशूला प्रश्न पडतो, अरे आपण बेडवर कसे आलो. इशू पटकन उठते आणि म्हणते, मी इथे कसे आले. त्यावर अर्णव म्हणतो, रात्री जो अति आगाऊपणा केलास ना, स्वतःची अक्कल वापरलीस, त्याच्यानंतर तुझी दातकिळी बसली. कटकट 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 दात वाजत होते, इतकी थंडी वाजत होती तुला, मग मी बेडवरती आणून तुला झोपवलं. ईश्वरी म्हणते, तुम्ही कशाला करता हो नको ती कामं, तुम्हाला कोण सांगतं. अर्णव म्हणतो, मला ना तुझ्याशी बोलायचं नाही आणि भांडायचंही नाही आहे. मला खूप कामं आहेत, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, मला खूप वेगळी वेगळी कामं आहेत, मी जातो आहे. आणि मग आता तो पायात चपला घालतो आणि तिकडनं सरळ खाली येतो. इशू विचार करते, बरं झालं गेले, तसंही मलासुद्धा फ्रेश व्हायचं आहे, आवरायचं आहे. नंतर जर यांनी बाथरूम अडवून ठेवलं असतं तर माझी परत कोंडी झाली असती. ऑलरेडी उठायला लेट आहे मी. इशू आता पटकन बाथरूममध्ये जाते, आवरते आणि येते. आता अर्णव हळदीचं चांगलं दूध घेऊन येतो आणि सांगतो, हे पिऊन घे, ऑलरेडी काल थंडी वगैरे वाजत होती, ताप वगैरे होता, तर आता पी, म्हणजे बरं वाटेल. इशू म्हणते, मला तुमच्याकडून काहीच नको आहे. अर्णव सांगतो, किचनमधून आणलं आहे खालून, पी, उगाचच्या उगाच जास्त नाटक करू नको. ही जी नाटकं करशील ना त्याच्यामुळे उगाच आजारी पडशील आणि तुझ्या घरच्यांना वाटेल की माझ्याबरोबर इथे राहतेस ना, मी तुला त्रास देतो आहे, माझ्यामुळे आजारी पडलेस, घे. त्यावर ईश्वरी म्हणते, नको आहे सांगितलं ना. आता दोघं पण एकमेकाला म्हणजे एकदम जशास तसं वागत असतात. अर्णव म्हणतो, प्यायचं असेल तर पी, नाहीतर जा तिकडे. आणि आता तो ग्लास तिथे ठेवतो आणि जात असतो. परत विचार करतो, नको खरंच नाही प्यायली तर. परत मागे येऊन म्हणतो, पी, सांगितलेली भाषा कळते. मग आता अंजली त्या ठिकाणी येते. आता या दोघांची भांडणं अंजली बघते आणि अंजली विचारते, अरे का भांडताय तुम्ही परत. मग ईश्वरी ही सांगते तिची बाजू, अर्णव सांगतो त्याची बाजू. अंजली म्हणते, अगं ईश्वरी, दूधच आहे ना, पिऊन घे ना. मग आता ईश्वरी शेवटी ते अंजलीताईच्या इच्छेपोटी दूध पिऊन घेतेच. अंजलीताई म्हणते, तुम्ही दोघांनी कमी भांडत जा रे. आपल्या घरात लहान मुलं नाही, पण तुम्ही दोघं जेव्हापासून एकत्र राहताय तेव्हापासून सतत घरात भांडण, सतत तू मी तुम्ही लहान आहात का रे. नवरा बायको आहात ना, लग्न केलं आहे ना, आणि लव्ह मॅरेज केलं आहेत ना, विसरता का तुम्ही लव्ह मॅरेज केलेलं. त्याबरोबर मग अंजली आणि असं बोलल्याबरोबर इशू आणि अर्णवच्या लक्षात येतं की नाही आपल्याला सारखं भांडायचं नाही आहे. जर आपण भांडलो तर घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.